नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्टोरी चॅनलमध्ये। आजची ही गोष्ट आहे ती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती। मृत्यू झाल्यानंतर 7 दिवसांनी गावात एका मोबाईलवरती रोज रात्री 2:17 एक व्हॉइस मेसेज यायचा। मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, तर ही कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा। एका गावात निखिल नावाचा तरुण राहत होता। त्याचा जिवलग मित्र समीर एक अपघातात मृत्यू पावला। अंत्यसंस्कार झाल्यानंतर 7व्या दिवसापासून निखिलच्या मोबाईलवरती रोज रात्री नेमक्या 2:17 वाजता एक व्हॉइस मेसेज यायचा। त्या मेसेजमध्ये फक्त श्वासाचा आवाज आणि शेवटी एकच वाक्य ऐकू यायचं, वेळ संपत चालली आहे। नंबर समीरचा होता, पण तो नंबर बंद होता। निखिल घाबरला। त्याने नंबर ब्लॉक केला, मोबाईल बदलला, सिम बदलली, तरीही तोच मेसेज येत राहिला। काही दिवसांनी मेसेजमध्ये एक नवीन शब्द आला, पूल। निखिलला काहीच समजेनासं झालं। त्याने गावातील जुन्या पुलावरती जाऊन पाहिलं। तिथे एक शाळेची बस रोज खराब रस्त्यांमुळे धोकादायक वळण घेत असल्याचं त्याला दिसलं। त्याने लगेच ग्रामपंचायतीला आणि पोलिसांना माहिती दिली। सुरुवातीला कोणीच विश्वास ठेवला नाही, पण दुसऱ्याच दिवशी पुलाचा मोठा भाग कोसळला। जर शाळेची बस गेली असती तर अनेक मुलांचे जीवन गेले असते। गाव हादरलं। त्या रात्री शेवटचा एक व्हॉइस मेसेज आला। यावेळी स्पष्ट आवाज होता, धन्यवाद मित्रा। आणि त्यानंतर तो नंबर कायमचा शांत झाला। काही महिन्यांनी तपासात समोर आलं की समीरने अपघाताच्या आधी पुलाला मोठी भेग पडलेली पाहिली होती। त्याने मोबाईलमध्ये स्वतःसाठी अनेक व्हॉइस रिमाइंडर रेकॉर्ड केले होते, पण अपघातामुळे तो कोणालाच सांगू शकला नाही। त्याचा क्लाउड बॅकअप आणि एक ॲपमधील विलंबित संदेशांच्या गोंधळामुळे ते रेकॉर्डिंग नंतर पाठवले गेले। लोकांना ते भूताचा आवाज वाटत राहिले। मात्र निखिलने आजही म्हणतो, तो विज्ञानाचा चमत्कार होता की मैत्रीचा हे मला अजूनही माहिती नाही, पण त्या एका आवाजाने अनेक मुलांचे प्राण वाचविले। तर मंडळींनो, ह्या गोष्टीमधून आपल्याला ही एक शिकवण मिळते की प्रत्येक रहस्याला अलौकिक उत्तर असतंच असं नाही आहे, पण खरी मैत्री माणूस गेल्यानंतरही आपल्याला योग्य दिशेने नेऊ शकते। तर तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ही नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्रायबरसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर मंडळींनो, कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही आजची गोष्ट कशी वाटली ती। मी तुमच्यासाठी अशा नवनवीन गोष्टी रोज घेऊन येत राहील, त्याआधी